नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग अंतर्गत सर्वात मोठी भरती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये गट क आणि गट ड या पदांचा समावेश असणार आहे। तर ही भरती जी आहे ती कोणत्या विभागात निघालेली आहे, तर याबाबतची सविस्तर माहिती आपण आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा मित्रांनो, ही जी पदभरती जी आहे ती ठाणे महानगरपालिका ठाणे यांच्या अंतर्गत सरळ सेवा रिक्त पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ही जाहिरात जी आहे ती शॉर्ट नोटिफिकेशन आहे, लोकमत पेपर मध्ये आलेली आहे। ही भरती जी आहे ती एकूण 1773 जागांसाठी भरली जात आहे। या 1773 जागांसाठी एकूण 65 संवर्गांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे। परवाना निरीक्षकच्या 2 जागा, लिपिक अंकलेखकच्या 53 जागा, लिपिक लेखाच्या 32 जागा, कनिष्ठ अभियंता 1, नागरीच्या 24 जागा, कनिष्ठ अभियंता 1, यांत्रिकी किंवा ऑटो साठी 16 जागा, कनिष्ठ अभियंता 1, विद्युतच्या 4 जागा, कनिष्ठ अभियंता 2 यासाठी 63 जागा, प्रदूषण निरीक्षक यासाठी 1 जागा, सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी यासाठी 13 जागा, चालक यंत्रचालक यासाठी 207 जागा, फायरमन साठी 381 जागा, वाचाचार तज्ञ यासाठी 1 जागा, मानसोपचार तज्ञासाठी 1 जागा, परिचारिकासाठी 3 जागा, विशेष शिक्षक यासाठी 5 जागा, स्वच्छता निरीक्षक साठी 5 जागा, डायटिशियन साठी 2 जागा, बायोमेडिकल इंजिनियर साठी 3 जागा, फिजिओथेरपिस्ट साठी 2 जागा, सायकॅट्रिक काउन्सिलर साठी 3 जागा, पब्लिक हेल्थ नर्स साठी 4 जागा, वैद्यकीय समाजसेवक साठी 6 जागा, क्ष किरण म्हणजे एक्स-रे टेक्निशियन साठी 8 जागा, नर्स मिडवाईफ ताप नर्सच्या 457 जागा आहेत, मेमोग्राफी टेक्निशियनच्या 2 जागा आहेत, एंडोस्कोपी टेक्निशियनच्या 2 जागा आहेत, ऑडिओमेट्री टेक्निशियनच्या 1 जागा आहे, क्लिनिकल सायकोलॉजिस्टच्या 2 जागा आहेत, सिटी स्कॅन तंत्रज्ञच्या 1 जागा आहे, अल्ट्रा स्टेनोग्राफी सिटी स्कॅन तंत्रज्ञच्या 2 जागा आहेत, ईसीजी टेक्निशियनची 19 जागा आहे, ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझरच्या 4 जागा आहेत, ब्लड बँक टेक्निशियनच्या 10 जागा आहेत, स्पीच थेरपिस्टच्या 2 जागा आहेत, चाइल्ड सायकोलॉजिस्टच्या 1 जागा आहे, प्रोस्टेटिक व ऑर्थोटिक टेक्निशियनच्या 1 जागा आहे, ईईजी टेक्निशियनची 1 जागा आहे, मेडिकल रेकॉर्ड ऑफिसरची 1 जागा आहे, फिजिसिस्टची 1 जागा आहे, क्युरेटर ऑफ म्युझियमची 3 जागा आहेत, औषध निर्माण अधिकारीच्या 36 जागा आहेत, ऑक्युपेशनल थेरपिस्टच्या 2 जागा आहेत, पल्मोनरी लॅब टेक्निशियन यासाठी 1 जागा आहे, 1 जागा आहे, ऑप्थॅल्मिक असिस्टंटच्या 1 जागा आहे, डेप्युटी लायब्ररियनची 1 जागा आहे, लायब्ररी असिस्टंटची 1 जागा आहे, त्याच्यानंतर आर्टिस्टची 1 जागा आहे, सहाय्यक ग्रंथपालची 1 जागा आहे, सहाय्यक क्ष किरण तंत्रज्ञ 8 जागा आहेत, मल्टीपर्पज वर्कर बहुउद्देशीय कामगारच्या 33 जागा आहेत, स्टॅटिशियनच्या 1 जागा आहे, ऑडिओ व्हिज्युअल टेक्निशियनचे 2 जागा आहेत, सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञच्या 3 जागा आहेत, मेडिकल रेकॉर्ड कीपरच्या 3 जागा आहेत, प्रसविकाच्या 117 जागा आहेत, ज्युनियर टेक्निशियनच्या 60 जागा आहेत, लेप्रोसी असिस्टंटची 1 जागा आहे, शस्त्रक्रिया सहाय्यकच्या 25 जागा आहेत, वॉर्ड बॉयच्या 37 जागा आहेत, दवाखाना आयाच्या 48 जागा आहेत, लॅबोरेटरी अटेंडंटच्या 2 जागा आहेत, पोस्टमॉर्टम अटेंडंटच्या 4 जागा आहेत, मॉर्च्युरी अटेंडंटच्या 6 जागा आहेत, अटेंडंटच्या 28 जागा आहेत आणि नावी बार्बरच्या 2 जागा आहेत। अशा एकूण 1773 जागांची या ठिकाणी भरती निघालेली आहे मित्रांनो। तर अर्ज सादर करण्याचा कालावधी जो आहे तो 12 ऑगस्ट 2025 दुपारी 2 वाजल्यापासून ते शेवटची दिनांक आहे 2 सप्टेंबर 2025 रोजी याची शेवटची तारीख आहे। त्यानंतर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे आणि मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीची ठाणे महानगरपालिकेची जाहिरात 1773 जागांसाठीची प्रसिद्ध झालेली आहे। याच्या डिटेल जाहिरातीचा व्हिडिओ आपण पाहणारच आहोत। तत्पूर्वी ही शॉर्ट नोटिफिकेशन आलेली होती, त्याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे। यामध्ये अजून आपल्याला शैक्षणिक पात्रतेबद्दल माहिती घेणं आवश्यक आहे। शैक्षणिक पात्रतेबद्दलची माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।